नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मी एक पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारतो. जे कोणी चांगल्या अर्थाने असो किंवा पूर्वग्रह दूषित असो, जे सगळे भाजपवरती, मोदीवरती, संघावरती, अमित शहावरती टीका करणारे आहेत आणि जे तुम्ही आत्ता हा व्हिडिओ ऐकता आहात, आमच्या व्ह्युअर्सपैकी आहात, त्यांनी प्रामाणिकपणे खाली एक कॉमेंट करायची की तुमच्यापैकी किती जणांना काँग्रेस सेवा दल नावाची गोष्ट माहिती आहे. तुमच्यापैकी जे मी विरोधक आहे त्यांचं म्हणतोय, आज जे भाजपचे समर्थक आहेत, मोदीच्या नेतृत्वाचे समर्थक आहेत, प्रत्यक्ष हार्डकोर संघवाले आहेत, ते सगळे बाजूला ठेवा. जे सगळ्याला विरोधक म्हणून घेतात, फुले शाहू आंबेडकरची विचारधारा, ज्याच्यावर आम्ही काल व्हिडिओ केला होता आणि त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, म्हणून हा प्रश्न विचारतोय. एक तुम्ही खाली कॉमेंट करा की तुमच्यापैकी किती जणांना काँग्रेस सेवा दल नावाची गोष्ट माहिती आहे. आणि हे सगळं मी बोलतो आहे की मला अचानक काहीतरी नवीन विषय सुचला म्हणून नव्हे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, त्या मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आणि त्या CWC काँग्रेस वर्किंग कमिटी, त्यांच्या त्या ह्याचे सर्वोच्च समितीचे सदस्य असलेले कार्यकारिणीचे महान दिग्गीराजा दिग्विजय सिंग यांनी ट्विट केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे. केशुभाई पटेलांचा शपथविधी होता, मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरातचा, आणि त्यावेळेस अडवाणी ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्या समोर पायाशी बसलेला असा तो फोटो आहे जो त्यांनी त्यांच्या एक्समध्ये पोस्टमध्ये वापरलेला आहे. मोदी खाली बसलेले आहेत, तरुण युवा कार्यकर्ते आहेत, मोदींकडे कुठलंही पद नाही, साधे आमदार पण नाही. ज्येष्ठ नेते अडवाणीच्या पायाशी बसलेले मोदी, हा फोटो दिग्विजय सिंग यांनी एक्सवरती पोस्ट टाकली आणि असं विचारले सगळ्या काँग्रेस नेतृत्वाला, कार्यकर्त्यांना, पक्ष संघटनेला की त्यांच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ता असा बसलेला असतो नेत्याच्या पायाशी आणि नंतर तो मोठ्या पदावरती जातो, त्यांच्याकडे जी शिस्त आहे ती आपल्याकडे कुठे. त्याचा मतितार्थ म्हणजे मी तुम्हाला त्याचा सारांश काढून देतो त्या सगळ्या ह्याचा. म्हणून मी तो प्रश्न सुरुवातीला विचारला की काँग्रेस सेवा दल नावाची गोष्ट आजच्या भाजप विरोधकांना, मोदी, शहा, अमित शहांवर, मोहन भागवतांवर टीका करणाऱ्यांना किती जणांना माहिती आहे. माझं स्वतःचं घराणं काँग्रेस सेवा दलाचं होतं म्हणून मी एवढं बोलतो आहे. म्हणजे माझी आजी सुद्धा काँग्रेस सेवा दलाची कार्यकर्ता, तिला जरी तिकीट मिळालं, ती 15 वर्ष नगरसेविका होती, महिला बाल कल्याण समितीची सभापती होती. पण तेव्हा हे सगळे कार्यकर्ते ज्या जीवापाड पद्धतीने आजूबाजूला फिरायचे, 62च्या चीनच्या युद्धाच्या वेळेस सगळ्यांना प्राथमिक आरोग्याचं प्रशिक्षण कंपल्सरी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये माझी आजी दिल्लीला ते प्रत्यक्ष शिकून आली. प्राथमिक आरोग्याचं जे प्रशिक्षण जे होतं ते इंदिरा गांधी बरोबर तिचा तेव्हाचा काढलेला फोटो मोठ्या अभिमानानं ती तिच्या घरात लावलेला असायचा. हे काही राजकीय कार्यकर्ते नव्हते, गल्लीमधल्या सगळ्या बायका गोळा करून ह्यांना जे प्राथमिक आरोग्याचं शिक्षण तिला मिळालेलं आहे, ती घरोघरचे जे काही पेशंट असायचे त्यांची काळजी कशी घ्यायची ही ती त्या वडगल्ली आणि नानलपेठ आमचा जो परिसर आहे, जिथं आमचं घर आणि माझं आजोळ होतं, त्या परिसरातल्या बायकांना नव्हे, शहरातल्या सगळ्या बायकांना शिकवायची. अगदी तिचं जे माहेर होतं लासूरचं, ह्या छत्रपती संभाजीनगर जवळच, इथल्या ग्रामीण भागात गेल्याच्या नंतर तिथल्यांना शिकवायची. ही काँग्रेस सेवा दलाची ताकद होती. माझे आजोबा जे राजकीय कार्यकर्ते नव्हते, या मराठवाड्यातलं सगळ्यात पहिलं ग्रंथालय गणेश वाचनालय 1901ला स्थापन केलं ते काँग्रेस सेवा दलवाले लोक होते सगळे. किंवा पहिली शिक्षण संस्था या भागातली, नूतन शिक्षण संस्था, या लोकांनी स्वतःच्या जमिनी दिल्या आणि त्या शिक्षकांचे पगार, त्यांना घरून धान्य जायचं तेव्हा, हे सगळे काँग्रेस सेवा दलवाले होते, राजकीय कार्यकर्ते नव्हते. माझे आजोबा तर कधी त्या आधीच्याही निवडणुकात कधी उभे राहिले नाहीत. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर काही दिवसात ते गेले. निजामाच्या विरोधामध्ये सगळ्या वकिलांनी आपल्या सनदी परत केल्या होत्या. त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे हे सगळे काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते मी प्रत्यक्ष माझ्या घरात बघितले. आज कोणाला माहितीच नाही. दिग्विजय सिंग जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त पूर्णपणे भाजपच्या पाठीशी कशी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कार्यकर्ते घडवण्याचा कारखाना कसा आहे, त्या मुशीतून कार्यकर्ता कसा तयार होतो आणि त्याच्या जीवावर पक्ष उभा राहतो. आज ज्यांना कोणाला भाजपमध्ये आलेले लोक त्याच्यामुळं जी काही बेशिस्त दिसते आहे ती फार छोटा भाग आहे. मूळ जो सगळा पाया मजबूत आजही भाजपचा आहे तो संघामुळे, त्या कार्यकर्त्यांमुळे. हे मी सांगत नाहीये, हे दिग्विजय सिंग सांगतायत. महात्मा गांधीच्या काळातली जी काँग्रेस होती, अगदी इंदिरा गांधी पर्यंतची गोष्ट आहे.
परत मी माझ्या आधीचं तुम्हाला उदाहरण सांगतो. 1980 नंतर म्हणजे साधारणतः आणीबाणीच्या नंतरचं तिनं राजकारण सोडून दिलं. तेव्हा विरोधी पक्षात असलेले शेतकरी कामगार पक्षाचे खासदार आधी नगराध्यक्ष राहिलेले शेषरावजी देशमुख 1984ला शहरामध्ये एक नगर विकास आघाडी करून निवडणुका लढवाव्यात असं सगळं चाललं होतं. पक्ष सगळे बाजूला ठेवायचे. त्यावेळेस तेव्हा विरोधी पक्षात असलेले शेषराव देशमुख माझ्याच घरात माझ्याच आजीला असं म्हणाले की विमलबाई, तुमच्यासारख्यांनी आता ह्याच्यात यायला पाहिजे. तुमचा पक्ष वेगळा, आम्ही तुमच्या कामाचे आदर करतो, तुम्ही काय आमच्याकडे येणार नाहीत माहिती, आपण एक नागरी आघाडी करू, वेगळ्या चिन्हावरती लढू, तुम्ही उभं राहा. माझी आजी म्हणाले की अहो, ती जी मी काम करत होती ती काँग्रेसची राहिली नाही, आता पंजावाली नाही आजी, तर ती गाय वासरूवाले काँग्रेसची निष्ठावंत. त्याच्यामुळे आता आणि आमचं वय झालं, हे नातवंडे एवढी मोठी झाली, तुम्ही नवीन लोकांना घेऊन पुढे या, आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. इतका माझ्या समोरची गोष्ट आहे. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचा इतका प्रभाव, इतका धाक माझ्या परिसरात मी प्रत्यक्ष अनुभवलेला. आताच्या जे स्वतःला काँग्रेसवाले म्हणून घेतात, ज्यांचं राजकारण सगळं भाजपच्या विरोधामध्ये चालू आहे, तुम्ही त्यांनाही विचारा काँग्रेस सेवा दल नावाची काय गोष्ट आहे, त्यांना कळणार पण नाही. माझ्या प्रत्यक्ष शहरात परभणीला काँग्रेसचं जे कार्यालय आहे, सगळ्यात मोठी जागा आणि त्या काळात बांधलेली इमारत असलेली ती गोष्ट होती काँग्रेस भवन. इतकी वाईट अवस्था आहे त्याची आता. मधल्या काळामध्ये त्यांची सत्ता आल्याच्या नंतर सुद्धा त्या काँग्रेस भवनला काही बरे दिवस आले नाहीत. ही काँग्रेसची अवस्था. आणि त्याच्यानंतर संघाचं कार्यालय झालं, भाजपचं कार्यालय झालं, प्रत्येक जिल्ह्यात आज सुद्धा अशी गोष्ट आहे, संपूर्ण भारतभर हा एकच पक्ष असा आहे की प्रत्येक जिल्ह्यात त्याचं कार्यालय, नुसतं कार्यालय असं नाही, व्हायब्रंट, त्या ठिकाणी काही ना काहीतरी ऊर्जावान अशी सगळी हालचाल चालते. ज्या भाजपला तुम्ही शिव्या देता, दिग्विजय सिंग जी तक्रार करत आहेत, ती तक्रार हे सगळी जी संघटना कोलमडून पडलेली आहे आणि कार्यकर्ते घडवण्याची काँग्रेसची विचारधारा वगैरे नुसतं म्हणायला झालं, प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन पोहोचणं, सर्वसामान्य लोकांची कामं करणं, हे जे काँग्रेसचा कार्यकर्ता करत होता, हा जो सगळा काँग्रेस सेवा दलाचा प्रभाव होता आमच्या भागात, तो आज आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. तो त्याच्या जीवावरती सगळं राजकारण चाललेलं होतं, ते बंद झालं. एकदा तुमचा तो झरा आटला, गंगोत्रीच आटल्याच्या नंतर गंगेमध्ये पाणी येणार कुठून? त्या पद्धतीने हे काँग्रेस सेवा दलाचं जे काही सगळं बळकट असं काम होतं, जी काही सगळी गांधींची पुण्य होती, मी तर नेहरूंची पण म्हणत नाही. त्याचं कारण असं की नेहरूंनी फक्त सत्ताकारण शिकवलं, महात्मा गांधींची ही पुण्याई होती, म्हणून त्याच्या जीवावरती अगदी आत्तापर्यंत किंवा अजूनही जे काही सगळ्या संपूर्ण भारतात अवशेष शिल्लक आहेत, ती गांधीचीच पुण्याई आहे. ते सेवा दलाच्या काही कार्यकर्त्यांनी, अगदी आज नवोदित पोहोचलेले माझे वडील हयात आहेत, त्यांच्यासारख्यांनी स्वतः प्रत्यक्ष तेव्हा प्रभात फेऱ्या काढल्या, कामं केली. ते असे लोक अजूनही शिल्लक आहेत त्या पुण्याईच्या जीवावरती. जे काही थोडाफार काँग्रेसला प्रतिसाद मिळतो आहे तो त्याच्यामुळे. दिग्विजय सिंग यांच्या बोलण्याचा मतितार्थ हा आहे की हे कुठं गेलं सगळं. 1925ला स्थापन झालेला संघ आज 100 गाठलेली संघाने, पण तुमचं तर त्याच्यापेक्षा जास्त झालेलं ना कालखंड. 140 वर्षाची काँग्रेस झालेली आहे आणि तुम्हाला 100 संघाकडून धडे घ्यायची वेळ ती आहे. दिग्विजय सिंगनी जी पोस्ट केली त्याच्यावरची ही उसंतवाणी, दिग्विजय देतो घरचा आहेर, आतनी बाहेर खळबळ, कार्यकर्ता बसे नेत्याच्या पायाशी, शिकवण अशी भाजपची, संघाच्या शिस्तीचा नैतिक संस्कार, पक्षाचा उद्धार त्याचमुळे, काँग्रेसने घ्यावा शिकून हा मंत्र, संघटना तंत्र शिस्तबद्ध, काँग्रेसमध्ये ती व्हावी सुधारणा, संघटना कणा ताठ हवा, नैराश्य आलेले पराभवामुळे चिंतित सगळे कार्यकर्ते, कांत खदखदे ज्वालामुखी आत, काँग्रेसचा हात संकटात, काँग्रेसचा हात संकटात. 1980ला पंजा हे चिन्ह इंदिरा गांधींनी दिलं. तो हात यांच्या सगळ्यांच्या पाठीशी होता म्हणून आतापर्यंत निभलं. पण ते शेवटी निभवायचं तरी किती? गेली 11 वर्ष, आता 12 वर्ष व्हायला लागली, सत्ता नाहीये केंद्रामध्ये. राज्यामधली सत्ता पण तसंच झालेले. महाविकास आघाडीचं मध्ये जोडतोड जुगाड की सरकार करून पाहिलं, पण त्याचा प्रत्यक्ष काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या संघटनेला काहीच फायदा झाला नाही. तोटा कोणाचा झाला ते नंतर मोजूत आपण.
पण काँग्रेसला काहीच फायदा त्याचा झालेला नाहीये. आत्ताच्या निवडणुकीमध्ये परत एकदा विरोधी पक्षात सगळ्यात जास्त प्रतिसाद चांगला काँग्रेसलाच मिळालेला आहे. लोकसभेला सुद्धा जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही दिग्विजय सिंग यांच्या त्या पोस्टच्या अनुषंगानं ज्या कोणा काँग्रेसवाल्यांना ऐकायचं आहे, ज्यांना ऐकायचं नाही त्याच्याबद्दल बोलण्यात तर काही मतलबच नाही, त्यांना सांगू इच्छितो, काँग्रेस सेवा दल नावाच्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. हे म्हणजे संघानं तुमचं, स्वतः केशव बळीराम हेडगेवार हे संघ काँग्रेसवालेच होते ना. जी गोष्ट तुमच्यापासून शिकून मग त्यांनी पुढे न्यायचा विचार केला ती तुम्ही स्वतः विसरले, अशातला प्रकार झालेला. बघूयात त्याच्यापासून कोण काय बोध घेतं ते. टीकाकारांचं तर बोलणं ऐकायचंच नाही असं तुमच्याकडे ठरलेलं आहे काँग्रेसवाल्यांकडं. आता काँग्रेसवालेच बोलायला लागलेत, बघू आता तरी तुमचे कान उघडतात की नाही ते. नाहीतर अन्यथा हा सगळा परत पुन्हा काय भाजपचाच डाव आहे, भाजपनीच ठरवलेलं आहे असंच कदाचित मग त्याच्यावरती आरोप करावा लागेल. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज